नाश्ता करू शकता. आणि चला मॅचला सुरुवात करूया. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. एकदा जोरदार टाळ्या होऊन द्या. SPL 2025 पर्व तिसऱ्यासाठी पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज. पहिला चेंडू अकुट टप्प्याचा. आणि या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅचचे जे ट्रॉफीज आहेत ते कैलासवासीय जगदीश मोरे यांच्या स्मरणात मात्र इथे स्पॉन्सर केले गेले आहेत. तर त्यांचं ज्या स्पॉन्सरांचे देखील आम्ही खूप आभारी आहोत. दरम्यान जाऊयात मॅचच्या दिशेला. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. प्रथम गणरायाला वंदन करतो आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करत मी अमर सकपाळ तुम्हा सर्वांचं SPL 2025 पर्व तिसऱ्यामध्ये सहर्ष स्वागत करतोय. आजचं सकाळच्या सत्रातील ही पहिली मॅच आपण पाहतोय. एका बाजूला पाहिलं तर ब्लास्टर्स हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूला स्ट्रायकर्स. अशी दोन्ही संघांमध्ये पहिली लढत आपल्याला पाहायला मिळते. सलामीची जोडी देखील मैदानामध्ये दाखल झाली आहे. यावेळेला पुन्हा एकदा अकुट टप्प्याचा चेंडू. पंच यावेळेला नो बॉल घोषित करतील, कारण की या अगोदरचा चेंडू मात्र 1 बाउन्स घोषित केला गेला होता. आता मात्र येणारा पुढील चेंडू देखील फ्री हिटचा असणार, यात मात्र शंका नाही आहे. शंकर आणि अक्षय ही जोडी मात्र फलंदाजी करणारा संघ. स्ट्रायकर संघाकडून ही जोडी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. फ्री हिटचा बॉल यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न नक्की केला होता, परंतु बॅट आणि बॉलचं मात्र काही प्रॉपर कनेक्शन होताना पाहायला मिळालं नाही. पंच लेग बाय वाईट बॉल घोषित करतायत आणि 22च्या मार्फत मात्र इथे हे धावा ऍड होते. वाईट +1 2 धावा ऍड होतात बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यामध्ये. धावसंख्या जर पाहायला गेलो तर 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत स्ट्रायकर्स टीमच्या. फ्री हिट कंटिन्यू आहे. पाहूयात फ्री हिटचा फायदा घेतील का बॅटर शंकर. यावेळेला समोरच्या दिशेने खेळले तर 330 यार्ड सर्कल भेदून मात्र चेंडू जातोय लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. या स्पर्धेचा पहिला चौकार येतोय शंकर यांच्या बॅट मधून. 4 धावा. चौकार. खराब गोलंदाजी गणेश यांची म्हणावी लागेल, कारण की पहिलं षटक मार्गस्थ आहे पॉवर प्लेचं पहिलं आणि त्याच्यावरती मात्र आक्रमण करताना पाहायला मिळतात शंकर. यावेळेला चांगला चेंडू आहे. यावेळेला गुड लेंथ वरती चेंडू टाकलाय आणि सरळ मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये पाठवलाय. अशी गोलंदाजी करणं बंधनकारक आहे गणेश यांच्यासाठी, कारण की पॉवर प्लेचं षटक म्हटलं की स्ट्रायकर गोलंदाजीची भूमिका नेहमी पाहायला मिळते आणि गणेश देखील स्ट्रायकर गोलंदाज आहेत या संघाचे आणि यावेळेला चांगलं कमबॅक करताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा डॉट चेंडू. गणेश खूप चांगली गोलंदाजी दाखवत आहेत या षटकामध्ये. पहिल्या चेंडूंवरती मात्र आक्रमण जरूर झाले, परंतु त्यानंतर मात्र दमखम दाखवत आहेत. अजून एक चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकातील. धावसंख्या जर पाहिली तर तब्बल 13 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. सुरुवात दोन्ही संघांची जर पाहायला गेलो तर चांगली म्हणावी लागेल,
कारण की असं वाटलं होतं की जास्तीत जास्त धावा लावल्या जातील बॅटिंग करणाऱ्या टीमच्या फलंदाजांकडून, परंतु चांगलं कमबॅक केलंय गणेश याने. यावेळेला पुन्हा एकदा उसळी घेणारा चेंडू पाहायला मिळतोय, परंतु यावेळेला पंच सांगतायत की हा चेंडू निर्धाव आहे, या डॉट चेंडू येतोय आणि षटक क्रमांक पहिलं इथं समाप्त होत आहे. आणि ह्या मैदानामध्ये जी पूर्ण निगा ग्राउंडचं मेंटेनन्स ज्यांच्याकडून ठेवलं जातं सातत्याने, ही ग्रीनरी आपण पाहतोय. यूट्यूब युनिक लाईव्ह आमचे इथे सत्कार समारंभ आपण घेतोय. पूर्ण मेंटेनन्स ज्या पूर्ण मैदानाचं ज्यांच्याकडून केलं जातं आहे, योग्यरित्या निगा साफसफाई ज्यांच्याकडून ठेवली जाते, अशा सर्व आमचे मेंटेनन्स टीमचं इथे आपण सन्मान आपण करतोय. धन्यवाद. हे योगदान आहे मित्रांनो संघर्ष प्रतिष्ठानचा. मग तो कोणी छोट्यातला छोटा कामगार असो किंवा मोठ्यातला मोठा कोणी उद्योजक असो, प्रत्येकाचा मान सन्मान या पूर्ण संघर्ष प्रतिष्ठानाच्या वतीने नेहमी करताना आम्ही पाहतो. हे योगदान आहे ह्या संघर्ष प्रतिष्ठानाचं आणि त्यांच्याच माध्यमातून आज आपण संघर्ष प्रीमियर लीग 2025 पाहतोय. पर्व तिसरा आहे या स्पर्धेचं आणि पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय ब्लास्टर्स विरुद्ध स्ट्रायकर्स अशी चालू असलेली सकाळच्या सत्रातील पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते. पाहूयात गोलंदाजी मार्कवरती महेश तरवी यानं मात्र पाचारण गेलंय. पाहूयात याचा पहिला बॅटिंग पॉवर प्ले आहे आणि एक बॅटिंग पॉवर प्ले आहे. तिसऱ्या किंवा चौथ्या ओव्हरला बॅटिंग पॉवर प्ले घेतला जाऊ शकतो, हे नियम आहेत. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक ज्याच्यामध्ये 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आणि तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये तुम्हाला बॅटिंग पॉवर प्ले आहे, त्यामध्ये मात्र 3 खेळाडू आपल्याला 30 सर्कलच्या बाहेर लावण्याची मुभा इथे गोलंदाजाला असेल. जास्त वेळ घ्यायचा नाहीये. 25 मिनिटांचा अवधी तुम्हाला 5 षटकांसाठी दिला गेलाय. जर तुम्ही 25 मिनिटांमध्ये 5 षटकं कंप्लीट केली नाही तर मात्र शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला एक खेळाडू मात्र 30 सर्कलमध्ये एक्स्ट्रा लावावा लागेल. यावेळेला लो फुलटा चेंडू होता, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, एक धाव तिथे कंप्लीट केली जाते. धावसंख्या जर पाहिली तर धावफलकावरती 14 धावा धावफलकावरती. दरम्यान पुढील चेंडू पुन्हा एकदा महेश. यावेळेला लेफ्ट आर्म थोडीशी शैली जर पाहिली तर स्लोअर वन चेंडू देखील वारंवार हाताळताना पाहायला मिळत आहेत महेश आणि खूप चांगली गोलंदाजी दाखवत आहेत. पहिल्या षटकामध्ये धावा जरूर आल्या, परंतु ह्या षटकामध्ये आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ती महेश यांची. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती महेश. स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतात बॅटर अक्षय, स्वतः कर्णधार आहेत या संघाचे. यावेळेला पुन्हा एकदा स्विंग अँड मिस, अचूक टप्प्यावरती टाकला चेंडू होता. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये. यावेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, पहिलाच मानस होता फलंदाज अक्षय यांचा की ऑन साईडला खेळण्याचा, कारण की स्ट्रान्स देखील पाहिला ना तर तशाच पद्धतीचा पाहायला मिळाला. परंतु काय गोलंदाजी करतायत महेश. आपल्या संघाला जर पाहिलं तर या सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक करून दिलंय. यावेळेला पुन्हा एकदा स्विंग अँड मिस, काय गोलंदाजी करतायत आपल्या संघासाठी. वारंवार मात्र गुडलेंथ वरती चेंडूला टप्पा टाकत असताना बाहेरच्या चेंडूला दिशेने मात्र वळण देत आहेत आणि फलंदाज अक्षय यांना मात्र काही चेंडू न समजलेला आहे. यावेळेला पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. यावेळेला सरेंडर केलंय अक्षय याने, परंतु यष्टीरक्षक पहा विकेट घेत नाहीयेत. पाहूयात विकेट घेतली जाते का, आणि हो इथे मात्र विकेट घेतली जाते. दुसरं षटक देखील इथे समाप्त होत आहे. धावसंख्या जर पाहिली तर धाव फलकावरती 1 गडी बाद 15 धावा. काय सुरुवात करून दिली आहे या षटकामध्ये महेश याने. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर 13, या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या, 1 विकेट मिळवून दिली आणि
अक्षय याने मात्र स्वतःची विकेट मात्र इथे टाकली, सरेंडर करावी लागली. एकूण 6 संघ आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळतात. ए ग्रुप आणि बी ग्रुप असे 2 गट मात्र आपल्याला पाहायला मिळतात. 3 संघ डिवाइड केले गेलेत, म्हणजे प्रत्येक संघाच्या 2 मॅचेस इथे खेळल्या जातील. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 2 गडी बाद 15. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सूरज गोलंदाजी मार्कवरती आलेले आहेत. तर स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय नवीन बॅटर श्रीकांत यादव हे मैदानामध्ये दाखल झालेत. पाहूयात श्रीकांत आपल्या संघासाठी काय करतील, कारण की 3 षटकांचा खेळ बाकी आहे. दरम्यान सूरज समोर सामना करतात बॅटर शंकर. स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतील. पाहूयात सूरज टू शंकर. यावेळेला पुन्हा एकदा अतिशय वेगवान टाकला चेंडू होता, ब्लॉक होलमध्ये टाकण्याचा प्रयत्न, तिथे होतीये चुकी, आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे जरूर धावतात, परंतु लगेचच तिथे 3 धावा घेतल्या जात आहेत. जिथे 1 धाव होती तिथे मात्र 2 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये मात्र पुन्हा पाहायला मिळतात दोन्ही बॅटर श्रीकांत आणि शंकर. ही जोडी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. धावसंख्या थोडीशी पुढे सरकते 18 या धावसंख्येवरती. दरम्यान सूरज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती पुढील चेंडू टाकण्यासाठी राईट आर्म राऊंड विकेट मारा करताना पाहायला मिळत आहेत. आणि खूप चांगली शैली आहे सूरज यांची गोलंदाजी करण्याची. पहिला चेंडू अचूक टप्प्यावरती टाकताना पाहायला मिळाले, परंतु पाहूया आता श्रीकांत यादव कशा पद्धतीने सामना करतील सूरज यांचा. यावेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर कनेक्शन जरूर झालं नाही, परंतु शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये 30 यार्ड सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, तिथे 30 यार्ड सर्कल भेदण्याचा प्रयत्न होता श्रीकांत यांचा, परंतु तिथे मात्र अपयशी होताना पाहायला मिळाले. परंतु 1 धाव तिथे कंप्लीट केली जाते. वेगाने मात्र धावसंख्या धावफलकावरती लावावी लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमने. पाहूयात किती धावांपर्यंत मजल मारतोय बॅटिंग करणारा संघ. यावेळेला इनसाइड आउट खेळलेत, फटका लाजवाब आहे, फटकामध्ये दमखम धावा मिळत आहेत, अर्धा डझन षटकार. गोलंदाजी होणं गरजेचं आहे. स्लॉट मध्ये चेंडू पाहायला मिळाला, त्याला मात्र योग्यरित्या खेळत असताना 6 धावांसाठी पाठवलाय. दरम्यान धावसंख्या अतिशय वेगाने पुढे सरकते, धावसंख्या धावफलकावरती लागते ती. यावेळेला आडव्या बॅटने ऑन साइडला बॅक टू बॅक दुसरा धमाका शंकर यांच्या बॅटमध्ये त्यांना पाहायला मिळतोय. 6 धावा षटकार.
ते आक्रमण केलं जात आहे. जे सूरज पहिल्या चेंडूवरती मात्र खूप चांगला चेंडू हाताळताना पाहायला मिळाले, आता त्यांच्यावरती मात्र आक्रमण केलेलं आहे. षटकारांची हॅट्रिक शंकर यांच्या बॅटमधून पाहिली आहे. पाहूयात यावेळेला पुन्हा एकदा समोरची क्षेत्र निवडलाय. यावेळेला लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय. 6 धावा, बॅक टू बॅक चौथा षटकार आणि इथे मात्र षटकार लगावत असताना हे षटक देखील संपतंय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 3 षटकांच्या समाप्तीनंतर 43 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. डीजे सिंगल अशा तब्बल 28 धावा धावफलकावरती या षटकामध्ये ठोकल्या गेल्या. टायमिंगचं बंधन आहे. पंच तुम्हाला 5 षटकांसाठी 25 मिनिटाचा अवधी इथे आयोजकांकडून दिला गेलाय आणि टायमिंगचं बंधन आहे. जास्त वेळ तुम्ही घेऊ नका, नाहीतर 5व्या षटकामध्ये तुम्हाला एक खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये लावावा लागेल, याची आपण दक्षता घ्यायची आहे. शंकर यांचा उल्लेख करायला गेलो तर 12 चेंडू आणि 36 धावांवरती वैयक्तिक खेळताना पाहायला मिळतात. तर त्यांना साथ देताना श्रीकांत 2 चेंडू आणि 1 धावेंवरती खेळताना पाहायला मिळतात. धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीत 1 गडी बाद 43. पाहूयात एका मोठ्या षटकाची आवश्यकता होती, धावफलकाची आवश्यकता होती, ती षटक मात्र इथे आलंय बॅटिंग करणाऱ्या टीमच्या शंकर यांच्या बॅटमधून. पाहूयात उर्वरित 2 षटकांचा खेळ बाकी. या 2 षटकांमध्ये किती धावांपर्यंत मजल मारतोय. खेळपट्टीचं जर सांगायचं गेलं तर टॉस जेव्हा केला गेला तेव्हा विकेट थोडीशी ओली होती, परंतु सूर्य जर पाहिला तर खूप तापलेला पाहायला मिळतोय आणि त्याचा फायदा कुठे ना कुठे बॅटिंग करणाऱ्या टीमला होतोय, कारण की जी खेळपट्टी ओली होती ती कुठे ना कुठे सुकलेली आहे आणि त्या कारणामुळेच बॅटवरती चेंडू खूप प्रॉपर येताना पाहायला मिळतोय आणि परिणामी इथे आता धावा देखील येताना पाहायला मिळत आहेत. पाहूयात नवीन गोलंदाज कोण येतात. जितू 4थं षटक हाताळण्यासाठी आलेत. पाहूयात जितू संघाला काय करून देतील. बॅटिंग पॉवर प्ले इथे घेतला गेलाय फलंदाजांकडून. यस पंचांचा निर्णय ऑफिशियली बॅटिंग पॉवर प्लेचा इथे मात्र डिसिजन घेतला जातोय. पाहूयात या षटकामध्ये किती धावा पूर्ण केल्या जातील बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने. दरम्यान जितू गोलंदाजी मार्कवरती 4थं षटक हाताळण्यासाठी आलेले आहेत. पाहूयात यावेळेला लो फुलटा चेंडू होता, ऑन साईडला खेळले, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, स्क्वेअर लेग रिझन मध्ये होतीये चुकी, लगेच एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करणार आणि बघता बघता 2 धावा देखील तिथे कंप्लीट केल्या जात आहेत. चांगली रनिंग इन द बिटवीन द विकेट दोन्ही बॅटरमध्ये. धावसंख्या पुढे सरकते ती 45 या आकड्यावरती. तिसऱ्या आणि 4थ्या षटकामध्ये तुम्ही बॅटिंग पॉवर प्ले घेऊ शकता. हे 3 क्षेत्ररक्षक मात्र आपण पाहतोय 30 सर्कलच्या बाहेर, एक लॉंग ऑफ, एक मिड ऑन आणि एक स्क्वेअर लेग असे क्षेत्ररक्षक 3 मात्र पाहायला मिळत आहेत जितू यांच्या या गोलंदाजीमध्ये. यावेळेला पुन्हा एकदा स्विंग अँड मिस, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या बॉलच्या मेरिटवर खेळणं खूप गरजेचं आहे आणि परिणामी इथे मात्र चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय जितू यांचा या षटकातील. दरम्यान श्रीकांत थोडेसे शांत पाहायला जरूर मिळतात, परंतु त्यांना देखील आता वेग वाढवावा लागेल. कुठे ना कुठे धावांचा पाठलाग जास्तीत जास्त करावा लागेल.
यावेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न, फुल टॉस चेंडू जातो यष्ट्यांवरती आदळतोय, यष्टी उद्ध्वस्त केली जाते. श्रीकांत यादव यांची खेळी समाप्त होतीये. धक्का क्रमांक 2, विकेट डाऊन. त्याचबरोबर या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी माननीय सन्माननीय बिपिन जैन साहेबांचं इथे आगमन होत आहे. तर त्यांचं आम्ही संघर्ष प्रीमियर लीग 2025 मध्ये सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम सर, आपलं सहर्ष स्वागत आहे या SPL 2025 मध्ये. माननीय सन्माननीय बिपिन जैन साहेबांचा इथे आगमन आणि सहर्ष स्वागत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय. सुस्वागतम सर, आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आपण देखील या स्पर्धेसाठी या उपस्थिती दाखवलात त्यासाठी आम्ही आयोजकांच्या वतीने आपले हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो. चला स्पीडअप करा, पंच जास्त वेळ घेऊ नका. तुमच्याकडे राईट्स आहेत, मॅच लवकर लवकर इनिंग संपेल याची काळजी आपण घ्या, कारण की आपल्याला दिवसामध्ये खूप मॅचेस खेळवायचे आहेत. दरम्यान नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होत आहेत. येस, निकेश स्वतः कर्णधार. पाहूयात निकेश कशा पद्धतीने सामना करतील जितू यांचा. यावेळेला चेंडू हवेमध्ये उडवलाय, होतीये चुकी. मिड ऑफचे क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत. बॅक टू बॅक दुसरी विकेट मात्र इथे जितू मिळवून देत आहेत. निकेश माघारी परत आहेत. अरुण नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होत आहेत. आपण षटकारांची हॅट्रिक पाहिली आहे, पाहूयात विकेट हॅट्रिक पाहायला मिळेल का गोलंदाज जितू यांच्या गोलंदाजीतून. विकेट हॅट्रिक चेंडू आहे, पाहूयात. पहिल्याच मॅच मध्ये खूप काही चमत्कार पाहायला मिळत आहेत का पाहूयात. दरम्यान अरुण स्ट्रायकिंग एंडवरती सामना करते जितू यांचा. विकेट हॅट्रिक चेंडू पाहूयात. यावेळेला विसळती घेणारा चेंडू होता, जरूर होता, परंतु बॅट आणि बॉलचं मात्र प्रॉपर कनेक्शन झालं नाही. असं वाटलं होतं की झेलबाद होतील का, परंतु चेंडू नो मॅन्स लँडमध्ये पडतोय. परिणामी तिथे एक धावा घेतली जाते, परंतु आत्ता मात्र शंकर आलेत स्ट्रायकिंग एंडवरती. या षटकामध्ये जर पाहिलं तर आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आहे आणि आता शेवटच्या चेंडूमध्ये पाहायला गेलो तर शंकर यांना मात्र आता स्ट्रायकिंग एंडवरती आणलं पाहिजे. जेव्हा एखाद्या चांगल्या फलंदाजाकडून चांगली फलंदाजी होत असेल तेव्हा मात्र त्याला स्ट्रायकिंग एंडवरती जास्तीत जास्त आणणं हे दुसऱ्या फलंदाजाचं काम असतं मित्रांनो. आणि परिणामी इथे कमी पाहायला मिळाले. यावेळेला पॉईंट सीझन निवडला जरूर आहे, परंतु तिथे मात्र झेल सुटतोय. एक धाव तर घेतली, दुसरी धावेचा प्रयत्न, तिसरी धावेचा देखील प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत आणि 3 धावा देखील तिथे कंप्लीट होत आहेत. षटक क्रमांक 4 इथे समाप्त होत असताना धावसंख्या पुढे सरकतीये. 3 गडी बाद 49 धावा. एक षटक जर पाहिलं तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या बाजूने जाताना पाहायला मिळतोय, तर एकदा बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने जाताना पाहायला मिळतोय. म्हणजे कुठे ना कुठे पलटवार होताना पाहायला मिळत आहेत या मॅचमध्ये. 49 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते. ती फलंदाजी करणारा संघ स्ट्रायकर्स या टीमची. पाहूया उर्वरित 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. टीम मीटिंग करू नका, ब्लास्टर्स संघ वारंवार सूचना करतोय. आम्ही ह्या मॅचला टायमिंग जरूर लावला नाही आहे, परंतु पुढील मॅचमध्ये आम्ही टायमिंग लावणार आहोत. तर त्या टायमिंगमध्ये तुम्हाला ज्या 5 षटका आहेत ते कंप्लीट करायचे आहेत. पाहूया शेवटचं निर्णायक षटक टाकण्यासाठी कोण येत आहेत. रोहित याला गोलंदाजीसाठी आणलं गेलंय. पाहूयात रोहित
कशा पद्धतीने सामना करतील समोर शंकर पाहायला गेलो तर 13 चेंडू 39 धावांवरती खेळताना पाहायला मिळतात. पाहूयात ह्या स्पर्धेची पहिली अर्धशतक पाहायला मिळेल का, आगळीवेगळी 50 पाहायला मिळेल का शंकर यांच्या बॅटमधून, कारण की आता उर्वरित 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या 6 चेंडूंमध्ये मोठमोठे फटके येणार यात मात्र शंका नाही आहे, परंतु त्यामध्ये रोहित कशा पद्धतीने बचावतील स्वतःला ते देखील पाहणं तेवढंच गरजेचं आहे. यावेळेला उचली घेणारा चेंडू होता, परंतु बॅट आणि बॉलचं मात्र काही कनेक्शन झालं नाही आहे. येतोय चेंडू डॉट बॉलने मात्र सुरुवात केली आहे या षटकाची, परंतु शंकर पाहूयात कशा पद्धतीने सामना करतील रोहित यांचा. चांगली फलंदाजी आता इथून पुढे देखील करावी लागेल शंकर यांना. यावेळेला फुलटॉस चेंडू होता, बॅट आणि बॉलचं मात्र प्रॉपर कनेक्शन झालं नाहीये. एक धाव तर घेतली आणि दुसरी धावेचा प्रयत्न होतोय का पाहूयात. प्रयत्न जरूर करत होते, परंतु योग्यरित्या मात्र थ्रो होताना पाहायला मिळतोय. एकेरी धाव तिथे कंप्लीट होते केली जाते आणि एकेरी धावेने मात्र धावसंख्या जर पाहिली तर 50 धावा धावफलकावरती. अर्धशतक लावलंय बॅटिंग करणाऱ्या टीमने. रोहित सज्ज पुढील चेंडू टाकण्यासाठी. यावेळेला पुन्हा एकदा उसळी घेणारा चेंडू होता. शंकर स्ट्रायकिंग एंडवरती येताना पाहायला मिळतात आणि इथे मात्र स्वतःला विकेट मात्र कॉम्प्रोमाइज करताना पाहायला मिळतात. फलंदाज बाद. नवीन बॅटर अनंत कदम एक अष्टपैलू खेळाडू आहेत. पाहूयात कशा पद्धतीने सामना करतील. यावेळेला आल्या बिगीत जरूर करायचा होता आडव्या बॅटने ऑन साईडला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव तर घेतली आणि दुसरी धावेचा प्रयत्न आणि 2 धावा घेऊनच समाधान राहावं लागेल. 1 शॉट. यस 1 शॉट पंच सांगतायत. 1 शॉट आहे. यावेळा पुन्हा एकदा उचली घेणारा चेंडू होता. बॅट आणि बॉलचा प्रॉपर कनेक्शन झालं नाही, परंतु 3 क्षेत्ररक्षकाच्या मधोमध मात्र चेंडू पडताना पाहायला मिळतोय. शंकर थोडेसे झुंज देताना पाहायला मिळत आहेत, कारण की प्रॉपर कनेक्शन होताना पाहायला मिळत नाहीये बॅट आणि बॉलचं. फक्त पाहूयात अजून देखील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 51 धावा धावफलकावरती, 53 धावा धावफलकावरती. यावेळेला चांगला फटका आहे समोरच्या दिशेने. डीपमध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू जातोय 1 बाउन्स लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. तर 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या 4 गडी बाद 57. जिंकण्यासाठी 30 चेंडू 58 धावांचा पाठलाग करायचा आहे. बॅटिंग करत असताना ब्लास्टर्स 11 या टीमला. नाण्याची एक बाजू आपण पाहिली, नाण्याची दुसरी बाजू आपण पाहणं अजून गरजेचं आहे. शंकर यांची खूप चांगली खेळी आपण पाहिली. 18 चेंडू आणि वैयक्तिक 47 धावा ठोक कुठल्या गेल्या, ज्यामध्ये 3 चौकार आणि 4 षटकार याच्या मदतीने मात्र 18 चेंडू 47 धावा पाहायला मिळत आहेत शंकर यांच्या. असं वाटलं होतं की अर्धशतक लगावतील शंकर, परंतु ते अर्धशतक मात्र कंप्लीट करता आलं नाही शंकर यांना. परंतु खूप चांगली बॅटिंग शंकर यांची या मॅचमध्ये पाहायला मिळाली. नाण्याची एक बाजू पाहिली आहे, नाण्याची दुसरी बाजू देखील पाहणं तेवढेच गरजेचं आहे. पाहूयात दुसऱ्या डावामध्ये काय घडतंय, काय बिघडतंय. पुन्हा जाऊयात डीजे यांच्याकडे आणि ऐकूयात एक मधुर संगीत. ओर टू डीजे.
दोन्ही टीम कॅप्टन आपण लगेचच नाणेफेकीसाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. चला दोन्ही टीम कॅप्टन लगेच या नाणेफेकीसाठी.
हॅलो. दरम्यान जाऊयात मॅचच्या दिशेने मिलिंद आणि पसंत ही जोडी मात्र मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पाहूयात कशा पद्धतीने धावफलकाचा पाठलाग करताना पाहायला मिळतील. डावखुराचे फलंदाज पसंत यावेळेला मात्र धावसंख्या जर पाहिली तर एका षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. त्या बॅटिंग करणारा संघ ब्लास्टर्स 11 या टीमच्या 58 धावांचा पाठलाग करायचा आहे. पाहूयात कशा पद्धतीने पाठलाग केला जाईल ब्लास्टर्स 11 टीम कडून. नवीन गोलंदाजी मार्कवरती दीपेश गोलंदाजीसाठी आलेत. पाहूयात दीपेश कशा पद्धतीने गोलंदाजी करतायत. रिक्वायर्ड रेट 13 वरती जाऊन पोहोचलेला आहे. पाहूयात फलंदाजी सलामीचे फलंदाज फाउंडेशन कशा पद्धतीने घालून देत आहेत आपल्या पुढील संघासाठी. मिलिंद आणि पसंत दरम्यान दीपेश दुसरं षटक हाताळण्यासाठी समोर सामना करतील मिलिंद. यावेळेला पहिलाच चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. पंच सांगतात की हा वाईट बॉल आहे. बराच बाहेर टाकलेला चेंडू होता दीपेश यांचा. धावसंख्या पुढे सरकते 7 या धावसंख्येवरती. यावेळेला पुन्हा एकदा स्लोअर वन चेंडू होता परंतु पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न. पंच पुन्हा सांगतात की हा चेंडू पुन्हा एकदा हाताळावा लागेल दीपेश यांना. पुढील चेंडू यावेळेला चांगला चेंडू आहे. 3 यष्ट्यांच्या मधोमध यॉर्कर चेंडू. फलंदाजांकडे या प्रश्नच नव्हता, प्रश्नाचं उत्तरच नव्हतं आणि इथे मात्र सोडून दिला चेंडूला परंतु पायावरती चेंडू आदळला. डॉट बॉल. दीपेश चांगलं कमबॅक दाखवत असताना नेक्स्ट मॅच वॉरियर्स आणि सुपर किंग्स. दोन्ही टीम कॅप्टन आपण लगेच या. वॉरियर्स आणि सुपर किंग्स दोन्ही टीम कॅप्टन आपण लगेच नाणेफेकीसाठी यायचंय. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू तर खूप चांगला होता परंतु धावा फक्त आणि फक्त एक मिळते. खराब फलंदाजी म्हणावी लागेल कारण की 30 यार्ड सर्कलच्या बाहेर जेव्हा चेंडू जातो ना मित्रांनो तेव्हा एकेरिया सिंगलला लगेच डबलमध्ये कन्वर्ट करणं गरजेचं असतं. जर फलंदाजांची देहबोली पाहिली तर एकच धाव घेण्याची पाहायला मिळते. परिणामी धावसंख्या जर पाहिली तर फक्त आणि फक्त यावेळेला पुन्हा एकदा चांगला चेंडू. काय गोलंदाजी केली जाते. 2 पायांच्या मधोमध मात्र चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जातोय. यावेळेला लो फुलटा चेंडू होता. ऑन साइडला दिशा दिली आहे. गॅप मध्ये चेंडू आहे परंतु क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देत चेंडू जातोय. सीमारेषेच्या बाहेर येतोय. नशिबाचा चौकार. 4 धावा. चला दोन्ही टीम कॅप्टन आलेले आहेत. मी मान्यवरांना विनंती करतोय जयंत सरांना की आपण देखील टॉस बॉक्स जवळ जायचंय.
नेक्स्ट मॅच वॉरियर्स विरुद्ध सुपर किंग्स अशी सेकंड मॅच आपण पाहणार आहोत. यूट्यूब लाईव्ह आमच्या टॉस बॉक्समध्ये आपण कव्हर करायचं आहे. मी जयंत सरांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल करत आहे. शिव प्रतिष्ठान आणि संघर्ष असा कॉल करायचा आहे. कॉल कोण करणार? वॉरियर्स संघाचे करणार इथे आपल्याला पाहूयात नाणेफेकीचा कॉल कोणाच्या बाजूने जातोय. वॉरियर्स संघ कर्णधार कॉल करणार आहेत. संघर्ष येतोय शिव प्रतिष्ठान. सुपर किंग संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे. निर्णय जो आहे तो सांगायचा आहे. बॉल बॉलिंग करण्याचा निर्णय आहे. जर आता पहिली मॅच जर पाहिली तर जी धावसंख्या आहे ती कुठे ना कुठे वेगाने पुढे सरकते. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल सुपर किंग्स संघाला? 50 धावांपर्यंत रोखण्यासाठी असे कोणते गोलंदाज असतील तुमच्या स्क्वॉडमध्ये? गोलंदाज धर्मेश, मी स्वतः आणि 2-3 आहेत. नक्कीच एक चांगली मॅच पाहायला मिळेल यात मात्र शंका नाहीये. ओके, चांगली मॅच. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. वॉरियर्स संघ राज कर्णधार आहेत. प्रथम फलंदाजी करायची आहे. किती धावांपर्यंत मजल मारू शकता 5 षटकांमध्ये? 50 to 60 के आसपास होगा और हम लोग भी बॉलिंग ही करने वाले थे बट लेकिन अभी देखते हैं. हम सामने वाली टीम भी अच्छी है, हम लोग भी है, कर लेंगे कुछ ना कुछ. तो नक्कीच कुछ ना कुछ कर लेंगे. ठीक आहे, परंतु 5 षटकांमध्ये 60 धावांपर्यंत जरी मजल मारली तरी देखील ती धावसंख्या या मैदानावरती सेफ मानू शकत नाही आपण. कारण की जी बाउंड्री आहे ती शॉर्ट आहे. विकेट जी आहे ती कुठे ना कुठे फलंदाजी करण्याच्या प्रेमात पडलेली आहे. कारण की पहिल्या षटकामध्ये पहिल्या मॅचमध्ये शंकर यांच्याकडून खूप चांगली बॅटिंग आपण होताना पाहायला मिळाली. असे कोणते बॅटर आहेत जे खूप चांगली फलंदाजी करून एक चांगली धावसंख्या उभा करून देऊ शकतील? प्रतीश है और दीपक है जो हमारा कैप्टन है और सूरज भोसले है. ये 3 बैट्समैन है और नागेश पाटिल, ऐसे 4 करके हमारे पास अच्छे बैट्समैन है जो अच्छे रन्स खड़े कर सकते हैं. कैप्टन बाहर है और तो फिर आप कौन हो? हमारा कैप्टन ऐसे ही हमारा सबको सब समान जमता है. यस, नक्की बोलला जातो की टॉस उडवण्यासाठी वेगळा पाठवलं जातं आणि आतमध्ये फिल्डिंग लावणारा वेगळा असो. खूप साऱ्या शुभेच्छा असतील दोन्ही टीमला. आणि बिपिन सरांना विनंती असेल यस, खूप साऱ्या शुभेच्छा असतील दोन्ही टीमला. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. धन्यवाद. धावसंख्या किती झाली? 21.
चालू असलेली मॅच आपण पाहतोय. ब्लास्टर्स 11 विरुद्ध स्ट्रायकर्स 11 अशी चालू असलेली मॅच. 58 धावांचा पाठलाग करतोय तो बॅटिंग करणारा संघ. धावसंख्या जर पाहिली तर 2 गडी बाद 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत त्या ब्लास्टर्स 11 या टीमच्या. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाले आहेत. गणेश आणि मिलिंद ही जोडी आपल्याला मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडवरती मिलिंद तर नॉन स्ट्रायकिंग एंडवरती गणेश. यावेळेला खोलटप्प्याचा चेंडू होता, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न. एका सुरावरती मात्र इथे 2 गाड्या पाहायला मिळाल्या आणि परिणामी रनआउटची विकेट जाताना पाहायला मिळते. फलंदाज बाद. धावांची गरज आहे यावेळेला. आल्या बिग हिट तर केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये आणि पकडला जातोय झेल. फलंदाजाचा संपलाय खेळ. बॅट्समॅन सूरज यांची खेळी समाप्त होतीये. फलंदाजांची पडझड मात्र सातत्याने मैदानामध्ये होताना पाहायला मिळते. फलंदाजांनी एखाद्या फलंदाजाला मात्र एक चांगला साजेसा खेळ मात्र दाखवला नाहीये. परिणामी बॅटिंग करणारा संघ आपल्याला बॅकफुटला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज महेश. चेंडू झालेले आहेत ह्या षटकातील 5. शेवटचा बॉल. गोलंदाजी मार्क वरती आपण गोलंदाज पाहतोय देवा. दरम्यान शेवटचा बॉल 3ऱ्या षटकातील. यावेळेला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये. पुन्हा एकदा एक चांगला झेल मात्र इथे पकडला जातोय. फलंदाज बाद होत आहेत. तीन षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय. धावसंख्या जर पाहिली तर अर्धा संघ मात्र तंबूच्या आसऱ्याला परतलाय. 5 गडी बाद 21 धावा. जिंकण्यासाठी गरज आहे ती 12 चेंडू आणि 37 धावांची. 12-37चं समीकरण म्हणजे जवळजवळ 18.50 ची सरासरी. आता मात्र प्रत्येक षटकामागे इथे धावा पूर्ण कराव्या लागतील बॅटिंग करणाऱ्या टीमला. ब्लास्टर्स 11 हा संघ. गोलंदाजी मार्कवरती आनंद कदम. एक डावखुराचे गोलंदाज आहेत. पाहूयात या षटकामध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी करतील. यावेळेला मात्र आनंद कदम यांच्यावरती मात्र हल्ला केला जातोय. ऑन साइडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक होते परंतु मस्तक पे दस्तक. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी येतोय षटकार.
आपले इरादे आता स्पष्ट करतायत फलंदाज गणेश. यावेळेला आलटीपलटी खेळायचा प्रयत्न, लो फुल टच चेंडू होता. सरळ बॅटने जर खेळले असते तर मात्र काहीतरी बाद बनू शकली असती, परंतु इथे मात्र एक वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. 360 मैदान आहे आणि 360 मैदान म्हटलं की नेहमीच स्विच हिट खेळले जातात, परंतु यावेळेला बॉलची लेंथ मात्र ओळखली नाहीये आणि परिणामी इथे डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. चांगली फलंदाजी गणेश यांच्याकडून देखील पाहायला मिळते, परंतु पाहूयात यावेळेला स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये स्वतःला झोकून दिलं अनन्याने. हे एफर्ट्स आहेत मित्रांनो, सोपं नसतं स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवणं, परंतु इथे मात्र डाईव्ह मारत चेंडूला अडवताना पाहायला मिळत आहेत. एक षटकार जरूर लगावला, परंतु त्यानंतरचे दोन्ही चेंडू मात्र निर्धाव फेकलेत अनन्याने. यावेळेला पुन्हा एकदा चांगला चेंडू, शाहरुख खाने चित्त थर्ड चेंडूला मात्र यॉर्कर पर्यंत चेंडू इथे हाताळताना पाहायला मिळाले आनंद, आणि हा चेंडू देखील यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक तिसरा चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या जर पाहिली तर धावफलकावरती 27. यावेळेला मात्र लो फुल टच चेंडू होता, त्याच्यावरती मात्र आक्रमण केलंय. ऑन साइडला चेंडू जातोय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. हा खराब चेंडू होता अनन्यांचा आणि त्याच्यावरती मात्र आक्रमण केलंय. हा चेंडूवरती देखील मोठा फटका आला तरी देखील मॅच शेवटच्या ओव्हरमध्ये बनू शकते असं म्हणायला काय हरकत नाही. हा चेंडू खूप महत्वाचा आहे या मॅच मधील. यावेळेला पुन्हा एकदा बिगिट केलाय समोरच्या दिशेने, डीप मध्ये आहेत निकेश, होतीये थोडीशी चुकी आणि तिथे मात्र एकच धाव घेतली जाते. षटक क्रमांक 4 देखील इथे समाप्त होत आहेत आणि ह्या षटकामध्ये तब्बल 13 धावा आल्या आणि धावसंख्या जर पाहिली तर 5 गडी बाद 34, म्हणजे 6 चेंडूचा खेळ बाकी आणि 24 धावांची गरज. कुठे ना कुठे शंकर यांची सारखी फलंदाजी आता इथे करावी लागेल. ते बॅटर गणेश यांना चला टीम मीटिंग करू नका क्षेत्ररक्षण करणारे संघ. सहा चेंडू 24 धावा, 24 धावा 6 चेंडू. एका बाजूला पाहिलं तर स्ट्रायकर संघ, तर दुसऱ्या बाजूला ब्लास्टर 11 संघ. कोणता संघ ही मॅच जिंकेल हे मात्र हे 6 चेंडू डिसाइड करणार आहेत. गोलंदाजी मार्कवरती निकेश स्वतः करणार आहेत आणि शेवटच्या षटकाची जबाबदारी इथे स्वीकारली आहे. चांगली बॅटिंग कर दाखवतायत बॅटर गणेश, परंतु आता इथे आक्रमण करावं लागेल. इथे आता त्याचबरोबर व्यासपीठावरती आपले मान्यवर सन्माननीय बिपिन जैन साहेब यांचा आपण इथे आणि या व्यासपीठावरती आपल्याला माननीय सन्माननीय सन्माननीय बिपिन जैन साहेब यांचं इथे आपण व्यासपीठावरती आगमन पाहिलं आणि त्यांचा आपण इथे यथोचित मान सन्मान करणार आहोत. भाजपाचे जिल्हा सचिव देखील आहेत आणि त्यांचा आपण इथे यथोचित मान सन्मान सचिन जाधव साहेबांच्या शुभ हस्ते आपण बिपिन जैन साहेबांचा इथे यथोचित मान सन्मान आपण इथे करतोय. धन्यवाद सर, आपण देखील आपल्या ही उपस्थिती या स्पर्धेसाठी दाखवलात.
यावेळेला पुन्हा एकदा ऑन साइडला तडाखा पाहायला मिळतोय. गणेश आपल्या बॅट मधून मात्र धावांचा पाऊस पडताना पाहायला मिळतोय. चेंडू जातोय 6 धावांसाठी. षटकार. मी म्हटलं होतं 6 चेंडू 24 धावांची गरज आहे आणि ती मॅच 3 चेंडू आणि 10 धावांवरती येऊन पोहोचली. निकेश आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये 14 धावा खर्च केल्यात, परंतु अजूनही देखील मॅच संपलेली नाही आहे. इथून देखील चांगला चेंडू जर हाताळला निकेशाने तरी देखील मॅच मध्ये कमबॅक करू शकतो क्षेत्ररक्षण करणारा हा संघ. परंतु पाहूया आता निकेश चांगला चेंडू हाताळतील का की फलंदाजींचा चांगला नजारा गणेशांच्या बॅटमधून पाहायला मिळेल का. पाहूयात. यावेळेला बिगिटर केलाय. चेंडू हवेमध्ये फटका फसलाय आणि हा चेंडू देखील जातोय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी. षटकार. काय मॅच झाली आहे. 2 चेंडू आणि 4 धाब्यांची गरज. धावसंख्या जर पाहिली तर धावफलकावरती 5 गडी बाद 54 पाहायला मिळते. व्हॉट अ मॅच. 2 चेंडू 4 धावा. निकेश थोडेसे मागणे ठरतायत, परंतु मॅच अजूनही कमबॅक केलं तरी मॅच फिरवू शकतात निकेश. नाही असं नाहीये, परंतु चांगला चेंडू टाकणं गरजेचं आहे. पाहूयात. यावेळेला चांगला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. पाहूयात काय करतायत. स्ट्राईक मात्र आपल्याकडे ठेवतायत आणि ही मॅच मात्र शेवटच्या चेंडूवरती जाताना पाहायला मिळते. काय चेंडू हाताळलाय निकेश याने. उर्वरित एका चेंडूचा खेळ बाकी. 4 धाव्यांची गरज. 1 चेंडू 4 धावा. पहिल्या मॅच मध्ये मात्र पैसा वसूल मॅच आपल्याला पाहायला मिळते. या मॅच मध्ये षटकारांची हॅट्रिक देखील पाहायला मिळाली आणि आता देखील ती मॅच 1 चेंडू 4 धावांवरती जाऊन पोहोचली आहे. हाय व्होल्टेज मॅच आहे, परंतु पाहूयात. खूप चांगली कामगिरी आतापर्यंत गणेशांच्या बाजूने पाहायला मिळाली आहे. सुरुवातीत एका चेंडूचा खेळ बाकी. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं बदल करताना निकेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. यावेळेला इन्स्टंट आउट खेळले. फटका चेंडू हवेमध्ये. पाहूयात कॅच होते आणि शेवटच्या चेंडूवरती मात्र विजय मिळवलाय क्षेत्ररक्षण करणारा संघ स्ट्रायकर्स 11 हा संघ आणि ही मॅच मात्र आपल्या नावावरती केली आहे. काय मॅच रंगली आहे. परंतु गणेश यांचं कौतुक करावं लागेल. खूप चांगली बॅटिंग आपल्या संघासाठी केली आहे. एका चांगल्या मोक्यावरती मात्र फलंदाजी केली. असं वाटलं होतं की मॅच आपल्या संघाला जिंकून देतील का, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र सीमालगत झेल पकडलाय. वेल प्लेड फलंदाज गणेश. खूप चांगली फलंदाजी तुझ्याकडून आम्हाला पाहायला मिळाली.